आजकाल राजकारणाची पातळी घसरत चाललेली आहे असं जे म्हटलं जातं ते काही चुकीचं नाही आहे याचा प्रत्यय वेळोवेळी येतोय। नुकताच दसरा मेळाव्यामध्ये दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांना आता एक वेगळंच वळण लागलंय। विशेष म्हणजे 93 साली जे घडलं ते आता पुन्हा एकदा एका विचित्र पद्धतीने समोर येताना दिसतंय। आधी दसरा मेळाव्यामध्ये शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावे केले। त्यानंतर ठाकरे गटाच्या अनिल परबांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून पत्रकार परिषद घेतली आणि 1993 साली रामदास कदम यांच्या बायकोने म्हणजेच ज्योती कदम यांनी स्वतःला जाळून घेतल्याची आठवण करून दिली आहे। मात्र ज्योती कदम यांनी स्वतःला जाळून घेतलं होतं की त्यांना जाळण्यात आलं होतं यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे असा मोठा आणि तितकाच धक्कादायक आरोप सुद्धा अनिल परब यांनी केलेला आहे। नेमकं काय घडलंय सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। व्हिडिओच्या सुरुवातीला या घटनेची नेमकी पार्श्वभूमी काय आहे ते आधी पाहूयात। तर परवा म्हणजेच 2 ऑक्टोबरला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर 2 दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवण्यात आलेला होता। मृत्यूनंतर बाळासाहेबांचे ठसे उद्धव ठाकरेंनी घेतले असे आरोप करत खळबळ उडवून दिलेली होती। पुढे त्यांच्या या आरोपाला उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते अनिल परब यांनी चोख प्रत्युत्तर देत 1993चं प्रकरण काढून रामदास कदमांची चांगलीच कोंडी केलेली आहे। विशेष म्हणजे परबांनी कदमांना कोर्टात खेचण्याचीच तयारी केलेली दिसते। अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत रामदास कदमांच्या बायकोने स्वतःला 1993 मध्ये जाळून घेतलं की त्यांना जाळण्यात आलेलं होतं याची चौकशी व्हावी, कारण त्यांनी खेडमध्ये कोणाला तरी बंगला बांधून दिलेला आहे याची देखील सगळ्यांना माहिती आहे असं वक्तव्य केलंय। त्यानंतर याच्याही पुढे जाऊन गृह राज्यमंत्री म्हणजेच योगेश कदम यांनी आपल्या बापाने काय उद्योग केलेले आहेत याची चौकशी करावी। गृहमंत्र्यांनी त्यांच्या आईने जाळून का घेतलं, कोणाकोणाच्या जमिनी ढापल्या, आपल्या घरातील लोक जीव का देत आहेत याची सगळ्याची चौकशी करावी असं थेट आव्हानच अनिल परब यांनी योगेश कदम यांना दिलेलं आहे। बरं, हे सगळं एवढ्यावरच थांबलेलं आहे का? तर नाही। ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला की त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला याचे साक्षीदार आहेत, त्यांना देखील आम्ही समोर आणू। कुणाच्या घरात जाणं आम्हाला पटत नाही, पण बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर संशय व्यक्त करतायत। मोठे डॉक्टर तिथे उपस्थित असताना सुद्धा तुम्ही आरोप करतायत। आम्ही रामदास कदमांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा कोर्टात दाखल करतोय असं देखील त्या पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब यांनी सांगितलेलं आहे। रामदास कदमांनी दसरा मेळाव्यामध्ये निष्पणा केलेला याचं उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नव्हती। पोरीबाळी नाचवणाऱ्याला उत्तर द्यावं असं वाटत नाही। बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी विभाग प्रमुख होतो आणि त्यामुळे ही जबाबदारी माझ्याकडे होती। 24 तास मी तिथे होतो, त्यावेळी जे काही घडलं त्याचा साक्षीदार मी होतो। आता 14 ते 15 वर्षांनंतर रामदास कदमांना कंठ का फुटला? बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हे रामदास कदम मंत्री झाले, त्यांना उद्धव ठाकरे यांनीच मंत्री केलं। मग उद्धव ठाकरेंविषयी त्यांना जी तक्रार आहे ती त्यावेळी त्यांनी का नाही केली? गेली 12 वर्ष त्यांचं तोंड का बंद होतं? असे सगळे प्रश्न सुद्धा त्या पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब यांनी उपस्थित केलेले आहेत। या व्यतिरिक्त रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल केलेला दावा 100% खोटा आहे। बाळासाहेब ठाकरेंना भेटायला असंख्य लोकांची गर्दी त्यावेळी झालेली होती। कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीमध्ये ठेवता येऊ शकतो का? ही गोष्ट न समजण्या इतकी रामदास कदमांची अक्कल गुडघ्यात आहे का असं अनिल परबांचं वक्तव्य आहे। त्यांना जे काही कुणीतरी सांगितलेलं आहे त्यांनी तरी विचार करायला पाहिजे होता, किंवा रामदास कदम यांनी स्वतः तरी बोलताना विचार करायला पाहिजे होता। कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कुठली इंजेक्शन्स दिली, काही जरी केलं तरी सुद्धा हे शक्य नाहीये असं अनिल परब यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलेलं आहे। तर असं हे सगळं शाब्दिक युद्ध सध्या अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये सुरू आहे। बाकी या युद्धाची पुढची स्टेप काय असेल हे वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जागरण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।